आवे आता कोणीकडे जावे आवे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या बळी गावात राहावे कोण्या बळी गोपाला पाटील गावीची हे लोक गोपाला पाटील गावीचे लोक आता मज भिक कोण घाली आता मज भिक कोण घाली आता येणे चवे सांडिली म्हणती आता येणे चवे सांडिले म्हणती दिवाळा करीती दिवाणात निवाडा करीती दिवाणात भले लोक याची सांगितले मात भले लोक याची सांगितली मात गेला माझा घात दुर्बळाचा केला माझा घात दुर्बळाचा गोपाला पाटील गावीची लोक गोपाला पाटील गावीचे लोक आता घाली भिक कोण मज आता घाली भिक कोण मज तुका म्हणे आता संग नव्हे भला का म्हणे आता संग नव्हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता विठ्ठला जाऊ आता गोपाला पाटील गावीची लोक गोपाला पाटील गावीचे लोक आता घाली भिक कोण मज आता घाली भिक कोण मज प्राप्त प्रसंगी सेनेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथेतील जोगीकरांच्या प्रतिप्रमाणे 316व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यावर लौकिक संकट आलं. अलौकिक नाही संकट, लौकिक संकट आहे. काय खावे आता कोणीकडे जावे, कुठे जावं, काय खावं. गावातले विकोपाला गेले, गावात राहावे कोण्या बळी. पण आता आसरा राहिला नाही ना. का तर गाव कोपला पाटील, मेन गावचा पाटीलच कोप. मग गावचा पाटील कोपला तर गाव राव करी ते गावकरी ना. हुकूम घ्यायचा करायचं. राव करी ते गावकरी, पाटील करील ते काही करत नव्हते इतर लोकांनी. नक्कीच पाटील कोपलं, गावातले लोकही कोपले. मग कोणाच्या बळा गावात राव. आता कोण मला भेट झाली महाराज आहे तुला होते बोलला. काय म्हणून आले लोक म्हणजे आता येणे चवी सांडिली म्हणून. याची चव गेली. कोणाची चव गेली? तुकारामाची. कधी झाली आता येते यानं चव सोडलो. वाघ नचकळ नाही याला वापर जावं लागली. काय बोलावं याला काय नाही, ते आपलाच करतोय काही म्हणते असे लोक. आता महाराज खरं बोलत होते. खऱ्या बोलण्याचा उदाहरण लोकांना म्हणजे ब्राह्मण कोणला म्हणावं, ब्राह्मण कसा असतो असे काही गोष्टी बोलून द्यायचे. आणि ते बोललेले मग लोकांच्या घुसाले ते ब्राह्मण पोकाला यायचे. त्यांना डोक्यात मस्त त्यात राग भरायचा महाराजाचा. खऱ्या बोलण्याचा राग भरतो. कुठं कोणाचं चुकलं की ते बोलत होते अभंगातून कीर्तनातून. मग ते ऐकणारा घुसाळा येत होता. मी असं बी पोकाला गेलं. आणि म्हणून आता मग तुकाराम महाराजांना ती वापरायला लावू लागली की मुली चवी चांगली आहे. ज्यानं काय आता माणूस ती आहे नाही, चव गेली. आपण व्यवहारात म्हणून काय नाही आता ते चव गेली. आता काय नाही कोणती बरी जाईल असं लोक म्हणू लागले. आणि निवाळा करी ती दिवाणात. दिवाण नामच्यावरी त्यांचा न्यायाधीश त्यावरीवर असायचा. ते पाटला करायचं भांडण. मग ते भांडणाचं पाटलानं न्याय द्यायचं. म्हणजे लोकांनी भांडण घातलं त्यावरीवर घातलं. पाटलायचं ते पाटील. आणि मग पाटील म्हणजे उठायतून गावातून तुम्ही गावातून जा, त्या वह्या बुडवा वह्या बुडवल्या. आणि सगळ्या खोली त्या तुकोबाऱ्यांच्या झाल्या. त्यावेळेला तुकारामांचा उत्साह आणि थोडीशी अवस्था बेचैन झाली. शास्त्र जर त्या विचार केला तर मग मुक्ताला तर याचा काही बाधा होऊ नये असं काही लोकांना वाटण्याची शक्यता असते. वाटतं आणि ते वाटणं सांगितले आहे. पण तसं नव्हे. मुक्त असो का बद्ध असो, वृत्तीचा स्वीकार केला की वृत्तीमध्ये द्वेषाधिक, रागाधिक, क्रोधाधिक, कामाधिक थोडेसे असतात. आणि मग ते अंतःकरणात ते निर्माण झाल्याशिवाय फक्त ज्ञानानं त्यांना दाबून टाकतो. आणि अज्ञानी त्यांना ते दबत नसल्यामुळं मग काहीतरी आत्मघात म्हणा, जीव देणे म्हणा, काही असे प्रकार करतो. फरक ज्ञानियाचा अज्ञानाचा एवढा असतो. ज्ञानियाला कितीही चित्तामध्ये काही क्षोभ झाले, काही चित्तात विक्षेप झाले, होत नाहीत असं नाहीच. त्याचं कारण एक आहे, ज्ञानियाला विक्षोभ हे ते होतातच.
आणि आज्ञेने नाही होतातच का तेही वृत्तीवर आहे आणि हेही वृत्तीवर आहे. ज्यावेळेला ज्ञानी हा विषय सेवनाचा आनंद भोगीत जेवण करीत असत वृत्ती त्याची जेवणावर असते आणि वृत्ती जेवणावर नसेल तर मग जेवणाने व्यवहार कसा होईल. वृत्ती तिथं असते ना जेवणावर त्यावेळेला वृत्ती ब्रह्माकार त्याची नसते. तुमचे म्हणणे की सततच ज्ञानाची वृत्ती ब्रह्माकार असते म्हणजे व्यवहार संपला. वृत्ती जर सततच ज्ञानाची ब्रह्माकार राहील तर मग ते व्यवहार काही होणार नाही. त्याच्याकडून झोपण्याची क्रिया संडासची क्रिया जागण्याची क्रिया बोलण्याची क्रिया काही व्यावहारिक काही कामं करण्याची क्रिया जेवणाची क्रिया त्याच्याकडून होणार नाही. म्हणून फरक एवढा आहे बद्धाची वृत्ती कायम विषयावर असते. बद्धांची वृत्ती विषयावर कायम असते कायम सारखी कशावर विषयावर आणि ब्रह्मावर कधीच जात नाही. त्याची का त्याला ज्ञानच नाही ना. अज्ञानी असल्यामुळे ते बद्ध आहे आणि बद्ध असल्यामुळे त्याची वृत्ती ब्रह्मावर कधी जाणार नाही. ज्ञानाचं तसं नसतं. वृत्ती ही वृत्तीमध्ये ज्ञान असतं आणि ज्ञान असतं म्हणून वृत्ती त्यांची ब्रह्माकार होते. पण ज्यावेळेला ते विषय सेवन करतो ज्ञाता आता तुकाराम महाराजांनी बायको लेकर हे संसार केला की नाही 6 लेकर 7 लेकर झाली तुकाराम महाराजांना म्हणजे काय बायकोशी आणि व्यवहार केला नाही काही संघ नाही झाला असं नाही ना. त्याच्या वेळेला त्यांची वृत्ती आणि विषयाकार आली होती आणि विषयावर वृत्ती आल्याशिवाय पुढची क्रिया होतच नाहीये हे लक्षात ठेवा. लघवीवर मन नसलं तर लघवी सुद्धा होत नाही. तिथं वृत्तीच असायला पाहिजे कुठं कोण्या क्रियेत संडास करताना सुद्धा सौख्याच्या ठिकाणी आपली वृत्ती तिथं असायला पाहिजे. वृत्ती जर नसेल तर सौख्य होत नाहीये लघवी सुद्धा होत नाहीये. कोणतीच क्रिया जर व्हायची असेल कोणती देहापासून तर त्या ठिकाणी त्या देहामध्ये वृत्ती असली पाहिजे. वृत्ती नसेल तर ती क्रिया इथे होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. मग ज्ञात्याची वृत्ती विषयावर नसते का असते विषयावर असते पण तितक्यापुरती असते त्या विषयापुरती असते. एरवी त्याची वृत्ती कुठं असते ब्रह्म. मी ब्रह्मरूप आहे मला याचा संबंध नाही. जरी विषयातून आनंद एखादा भोगीत असेल तो ज्ञाता तर ते विषयाचा आनंद नाही माझाच आनंद आत्मानंद आहे अशी त्याची समजूत असते. कोणाची ज्ञात्याची. आणि आपलं मात्र तसं नाही. ते आनंद व्हायला आहे तर ते विषयातूनच व्हायला आहे अशी आपली खात्री असते. आपला त्याचा हे फरक विभावण्याचा ज्ञात्याचा आपला. मग आपण विषयातून आनंद सेवन करतो त्यावेळेला आपण म्हणतो की विषयातलाच आनंद आहे ते आपला मूर्खपणा आहे. पण ज्ञात्याला हे सगळं पूर्ण ज्ञान झाल्यामुळं त्याला माहिती आहे विषयात आनंद नाही विषय जड आहे आणि जडापासून आनंद तर नाही व्हायला पाहिजे होताही नाही ना. जडापासून आनंद कसा होईल हो जडात आनंद नाहीच तर होईल पूर्ण. बर विचार करा सर्पिन आणि सर्प. आता सर्पिणीला सर्पाचा संग झाल्यावर आनंद होतो की नाही तिला नाही होत आहे. आणि दुसऱ्यानं खाणाऱ्याला भीती वाटते त्याचा द्वेष निर्माण होतो. याचा अर्थ मग त्या सर्पिणीत आनंद त्या सर्पाला आहे सर्पिणीतच. मग सर्पिणीत आनंद मानल्यावर ह्या बघणाऱ्याला आनंद व्हावा ना. लक्षात आले नाही बोललेलं. बघणाऱ्याला आनंद व्हाव की त्या वस्तूपासून नाही होत. मग सर्पाला होतो ना त्याची पत्नी भेटल्यावर त्याला आनंद होतो की नाही मग त्याला आनंद होतो. मग बघणाऱ्याला होत त्याला बघणाऱ्याला द्वेष निर्माण होतो भीती निर्माण होते मला वाटतंय कोणाला त्या सर्पिणीला. याचा अर्थ सर्पिणीत आनंद नाही आहे त्या आत्म्याचा स्थिर वृत्ती ज्यावेळेला आपली वृत्ती स्थिर होते त्या विषयावर स्थिर ज्यावेळेला आपल्याला विषय कोणते प्राप्त करायचे असतात हे बारकाईचं बोलायचं तुम्हाला. ज्यावेळेला विषय कोणते प्राप्त करायचे असतात त्यावेळेला आपली वृत्ती तिथं स्थिर होते त्या विषयी आणि वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर तिथं आत्मानंद म्हणजे स्थिर वृत्तीतला आनंद आहे. अस्थिर वृत्ती झाली की आनंद मावळला. मग आनंद हेच असतो पण विषयाकडून परावृत्ती झाल्यासारखा वाटतो किंवा आपल्याला आल्यासारखा वाटतो. वास्तविक त्या जड वस्तूत आनंद नाही. आनंद आत्म्याचाच आहे. म्हणजे ज्ञाता संसार करल पत्नीशी बोलल विषय सेवन करील जेवण करील कोणतीही क्रिया ज्ञाता करील त्या वेळेला त्याची वृत्ती विषयावर असते हे खरंय. तरी पण विषयातून आनंद मिळायला किंवा मिळवायलो असं मात्र नाही. हा आनंद माझाच आहे म्हणजे माझ्या ब्रह्मस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा आनंद आहे आणि ते आनंदरूप परमात्माचे सच्चित आनंद
आणि आनंदरूप परमात्मा असल्यामुळं ते आनंद माझाच आहे असा भोग भोग, आणि मग असा भोग भोगीत असल्यामुळं त्याची वृत्ती ब्रह्माकारच म्हणायची, जरी तितक्यापुरती विशेष नसलं. आणि मग जर सततच ब्रह्माकार वृत्ती राहिली तर त्याचा व्यवहार होणार नाही, कोणतीच होईल व्यवहार. आणि व्यवहाराला तर विषयाकार वृत्ती असायला पाहिजे. याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या ज्यावेळेला लोकांनी सुचविलं त्यावेळेला तुकाराम महाराजांची वृत्ती आणि त्या द्वेषामध्ये आली म्हणजे दुःखात आली नाही. मग तितक्या पुरता अंतःकरणात दुःख वाटायला लागलं, काय लोक मला तत्वायले असं तुकाराम महाराजांना वाटायला लागलं. आणि तुकाराम महाराज म्हणू लागले माझा निवाडा दिवाणात करायलेत म्हणले, म्हणजे कोर्टात कारवाई केली माहिती का. तुकाराम महाराजांच्या बसल्यात आणि केली ना, त्या बाईचं एक भांडण होतं, ती भांडणात मध्ये कारवाई केली, ती बाई चालू मारून पाठवली. असं माझं एक काम झालं बघा आपल्या आवड काय हो जाई हो तू मातेनं तरी काय असं आम्ही सुद्धा बाईचा अंगावर आली, बाई कशी बोलायली. तरी नसलेली आळ तुकाराम महाराजांना आली, त्या बाईला लावून गेलं ह्या चालू मारून निघाली. हो तू एकांता त्यांना बोला असं करतो. ती म्हणू लागली की माझी पती येतो मी. ती म्हणली बाप पती म्हणू नको, तू माझी आई आहे, तुम्ही तुझं लेकरू आहे अशी भावना आहे मला. तरी पण ती बाईनं आग घ्यायचा ते तुकाराम महाराजांनी मला रात्रच्या हे सगळे लोक गेले होते, मग मी मला व्यक्तीला घातलं आणि असं असं तुकाराम महाराजांनी केलं. असं काही बोलायला लागली, कोर्टात दिवाणात कोर्टात दाखल केलं. मग महाराजांची फजिती गाढवा बसविलं महाराजाला, खूप काही परिस्थिती केली. गाढवा बसविलं, चक्राच्या माळा घातल्या, मिळवणूक काढली उभारायची, अशी काही फजिती विनाकारण केलं. आणि मग ते नव्हते महाराज दोषी नव्हते, पुन्हा शेवटी नाही ना ती बाईच म्हणली नाही मी आळ घातला म्हणजे, पुन्हा महाराजाच्या पाया पडली. मग त्यावेळेला वृत्तीला क्षोभ झाला की नाही चित्तात, दिवाना करी ती निवारा करी काय निवारा करी ती दिवाना करी, मला न्याय निवारा कुठे करायचे म्हणली दिवाना. मग आता येणे चवी सांगितली म्हणती, म्हणजे याची माणुसकी गेली, याला माणुसकीच राहिली नाही. आता हे आता झाला तुकाराम असे लोक म्हणायला लागले. म्हणजे मग तुकाराम महाराजाला अशा वृत्तीचे क्षोभ झाल्यावर त्या क्षोभाबद्दल तुकोबारायांनी त्यांचा राग नाही केला, त्यांचा राग देवावर काढला. कोणावर काढला? देवावर. आणि देवावर राग काढतो तो भक्त, लक्षात आलं की. आणि दैवावर राग काढतो तो जीवन नाही. आता दोन्ही दैवावर बरं, देवावर नाही, दैवावर. आणि दैवावरच राग करा तर काढावा, देवावर काढू नये. मग तुकाराम महाराजांनी यावर काढला. मग ते मला कसा काढावा देवावर, बरोबर आहे ना. तुकाराम महाराज काय काय ठिकाणी म्हणले ना, न लगे अनेका रुसावे न लगे बहुता आपल्या संतीचा कोणाचा राग करण्यात काय मतलब, आपलं दैव आहे म्हणा. खरं पोरं बेकार निघाले, पोरं असे पोर लागले, काही विचार नाही गेले. ह्याना बाप महाराज पोरायला मानणार नाही, ह्याना बाप आहे का ते पोरायला काहीच म्हणत नाही, काहीच नाही म्हणत, सुनायलाही म्हणणार नाही. इतकंच म्हणेल की आपलं दैव कुठे, त्यांच्यापासून जी सेवा व्हायची, काही चांगलं बोलायची ते आपल्या नशिबात. आणि असं समजेल मला वाटते चांगलं होईल नाही चुकीच आहे महाराज. दम काढावं लागते, काय केलं वाटते दम काढायचं नाही. दैवावर हटलं की मग मिटलंच. त्याच्याकडे दोष आहे का काही? हा काही दोष नाही म्हणायचा त्याचा, कोणाचा पोरायचा त्याचा काय विचारायचा दोष. विद्यालयाची गावडी चांगली निघत येत, मी बापाला चांगलं करत येतो. महाराज मी एक ठिकाणी बघितलं होतं काय करावं ते नाही प्यायला पाहिजे, ह्याला चांगलं करते. बघा जमलं कसं बोलणं. एका बापानं बरं काय काही वाई काम करून रांधली त्याला सगळं खपली. मी आता दुनियात हिंडल्यामुळं मला कुठले लोक कसे कुठले माहिती, आणि सगळ्याचा अभ्यास मी करीत असतोय. सगळं मला माहीत असतंय. तुम्हाला जे काही किती म्हणजे मी तुमच्या आजीची का तुम्ही कमी वेळी का तुमच्या वडिलांनी कमी वेळी ते सांगतेच ना. काय महाराज कसं आहे आता काहीच नव्हतं, आमच्या आजीचं होतं पण आमच्या वडिलाचं सांगितलं.
वडिला खाताना चांगले पोरले सांगत नाही बापाची टीका करीत नाही तर त्यांच्या हातातून गेल म्हणजे पण ते पुन्हा कसं रेवानं जमलं आता काही ठिकाण घेत आम्ही कसं वडिलांना फार गरगीत आली आमचं लहानपण वेगवेगळी झाली असं झालं वडिलांना खायची पंचायत झाली असं थोडंसं वागणं वडिलाचं वेगळं होतं असं काही मग तितक्यातच ओळखून घ्यायचं हे समजणार खराब लक्षात राहत नाही आणि ते जिथंच असं होतं जिथंच होतं त्या गोष्ट बरे नाही म्हणलं बरं आहे का नाही म्हणजे मला तर काय नाही सगळं चांगलं झाले आम्ही वडिलांना विचारत नाही तसं का नाही का दैवाचा खेळ असते तसं काय असते पण आता चांगलं झालं ते त्यानं ते मला कोणाच्या बापाचा म्हणून आम्ही बापाचा फोकावाला घेतला पुण्यवान बघा रानरांड्या करून दारू पिऊन राहणं केली आणि त्याची पोरं म्हणाले तर काय की आम्ही त्यांचा फुका आणि यानं कष्टानं केलं गंभीर जपून ठेवलं सगळं चांगलं केलं पोरायचं तर त्याला पुत्र इथे असं काय भोगतोनगडे संचिता वाचवणे म्हणून या म्हणे मारून खेळू मला मागून काय का भास्कर जरा इकडे आला काय की बरोबर आला का काय तुमच्याकडे आले हा समजा तिवरती इकडे गाडी पाऊस पडायला काम होणार नाही तिकडे काही नियोजन वापसा झाली वरती व्हायची आणि वापसा असती काही निवडती बेचे होत नाही कवा मुळत आहे की आणि कवा कॉल करतो आता वरती स्थिर झाली हो गाठ्या वरती आहे गाठ्यावर भोगतो न घडे दंतीचा वाचवणे करावे ते म्हणी समाधान म्हणून नये म्हणी म्हणून नये खेळू स्मरावा गोविंद वेळ दैवावर घातलं की नाही कशावर घातलं मग दैवावर घालणं बरोबर आहे दैवावर घालणं बरोबर आणि दैवावरच दैवानच घडत आहे त्याच्यात जबाबदार देव बी नाही बांधिले गाठी बांधिले गाठी लागते भोगाल आयसीआयसी जेव्हा काय केली काय केले भत्रा केलं देव काय केलं मला त्याचा काय गुण आहे मला काय गुन्हा नाही देवाचा काय गुन्हा नाही मला हे नशिबाचा खेळ असते की भोगावं लागते आणि काही बी चित्र विचित्र जगामध्ये काही भोगायला आपल्याला मिळतं कधी सुखाचा भोग येतो कधी सुखाचा येतो आणि आपल्या दैवानं म्हणजे ज्ञाता ज्ञानवान जीवन मुक्तासारखा मुक्त तो सर्व हे पाहतो क्रिया कौतुक आहे संगीताचे आता काय सांगितलं बघा ते त्याचं पूर्वार्ध काय जैसी स्थिती आहे जैसा परीर आहे आणि कौतुक आहे संगीताचे जशी स्थिती असेल तसं राय आणि उग मागल्या प्रारंभात तू कौतुक बघ म्हणजे पहिलं काय केलं ते कसं भोगायला चित्रपट ते बघ आणि हे बरोबर हे 100% खरंय तुकाराम महाराजांनी तुम्हाला जाती बोलले असेल देवावर घातला असेल नाथांनी घातलंय तिथं ते त्यांचं बोलणं 100% बरोबर आहे मग ज्ञानवान असो का अज्ञानी असो पुण्यवान असो का पापी असो आणि मागच्या जन्मातली भाऊ पुढे उभा राहतात आता त्याचा संबंध नाही ललाटीचे लिहिले ललाटीचे लिहिले ते न मोडेगा काही केले काय गोळे पळत उतरले फिटवण्याने हो ते ठरलेलंच आहे कपाळावर लिहिलं ते होत आहे ज्ञाता आता समज ज्ञानवान मग तुकारामाला ज्ञानी होते का देवावर घातलं त्यांनी तुकारामाला देवाला कातू लागले भले लोकी याची सांगितलेली मात आणि केला माझा घात जोडवा कोणी पाटलांना नाही केला गावातल्या लोकांना नाही केला त्या मंबाजी गोसाईंनी नाही केला त्या रामेश्वर शास्त्री नाही केला कोणी केला यानं केला कोणी आपल्या लोकांतरी काय चुकते का भरणे कधी कधी देवाला त्या देतून भरणे नात्यानं कमाई चांगलं केले का तुकाराम महाराज देवाला भांडवाय काय किंवा भले लोकी याची सांगितलेली मात्र तुकाराम महाराज म्हणले मी चांगली ती गोष्ट लोकांना सांगितली चांगलं आहे म्हणून कोण पांडुरंग हो महाराज मी जन्माला आलो हे संसार केला आणि परमार्थ तेच आता कीर्तनातून प्रवचनातून सांगायला लागलो किंवा ह्याच्या पाया पडा चरण जा तुम्ही पांडुरंगाची चरणागती केल्यावर त्याची भक्ती केल्यावर तुमचं चांगलं करील आणि मोठा उदार आहे अमुक आहे टमुक आहे
अशी चांगली गोष्ट त्याची सांगितली भले लोक याची कोणाची पांडुरंगाची भले लोक याची सांगितलेली मात हा मग इतकं केलं आपण त्या पांडुरंगानं केला माझा घात दुर्बळ माझा दुर्बळाचा काय केला मग आता देवावर उठले का देवावर उठले महाराज हे कसं काय असेल हे कसं काय असं लोकांना पण महाराज हे देवाशी प्रेमाचं भांडण आणि ज्यानं देवाबरोबर प्रेम संपादन केले त्याला बोलण्याचा अधिकार आहे देवाला बोलण्याचा अधिकार आहे आणि ती बोलू शकते एक आणि तिथं काय होतंय त्या तशा रोषातून प्रेम दुनवत हा तानियाचे लागतात सटे त्याने अधिकची पाना कुठे मग रोषे प्रेम दुनवटे पर्यंत तयार आता खरं तर झटका देणं गायच्या काही कधी वासुकीला उचलीत आहे आधारच करतं गाईला जोरात झटका मारते तिला धक्का लागताय ते हो इतकं झटके देते आता खरं तर ते बरं काय त्या दूध सोडण्यासाठी तसं करतंय पण तसं जरी करीत असलं तर त्या मातेचं त्याच्यावर प्रेम असल्यामुळं ती उलट पानाच सोडतो रोष नाम तर काय राग त्या रागातूनही काय निर्माण झाला पानात निर्माण झाला का पर्यंत आहे जे पर्यंत आहे ना आवडत आहे ना म्हणून राग न करता ती माय त्याला पाना सोडते त्याप्रमाणे परमात्मा सुद्धा येणं केनं प्रकारेनं तुम्ही भांडणातून स्तुती करा का प्रेमानं स्तुती करा त्याला उलटा आनंदच वाटतो दुःख वाटत नाही रावणाधिकानं कंसाधिकानं द्वेषानं चिंतन केले तरी त्यांना मुक्ती दिली आहे हे चिंतन आता गुणधर्म त्या देवाचं येणं केलं प्रकारे कोणत्याही प्रकारे देवाचं चिंतन करा तुम्ही आपल्या वर्णन आहे बघा की तुम्ही ज्ञानेश्वरी सुद्धा वर्णन आहे करावी देवाची येर मानवाची कीर्ती मानवाची वर्णन आहे पण ज्ञानेश्वरी ओवी हो भलत्या जाती जन्म गजावाई का विरोध आहे हा भक्त का वैरिया व्हावे माझी आहे तुम्ही भक्ती तरी करा माझीच नाही तर दुश्मन की तरी करा माझे मग काय होतंय येणं केलं प्रकारे माझं स्मरण केलं तर मला आवड वाटते त्या भक्ताची काय वाटते आवड वाटते असा त्यातला मतीचा अर्थ आहे म्हणून तुकाराम महाराज देवाला इथं भांडायचं त्याचा अर्थ त्यांना दैवाला सोडित नाही दैवावरच घालतात ते दैववादच त्यांना खरा वाटतो तरी पण इथं देववाद मानला देववाद का मानला तर ते प्रेम संपादन करू लागले भले याची लोकी सांगितलेली मात्र आणि केला माझा घात दुर्बळाचा आणि असे संत बऱ्याच ठिकाणी देवाला बोललेले आहेत जे काही भक्त आहेत ना खरे ज्याची खरी सेवा आहे वय काय त्याच्या जेव्हा ज्याची ईश्वराची सेवा खरी केलेली आहे त्या माणसाला हे वाटत नाही आणि ते देवाला अशा प्रकारे देवाला उद्देशून बोलतात बोलण्याचा हक्कही आहे त्यांचा का त्यांनी तशी भक्ती केली ना मला तशी भक्ती केली जनाबाईंनी शिव्या दिल्या नाहीत का जनाबाईंनी शिव्या दिल्या किंवा अरे विद्या मळमाईच्या कारख्या तुझी रानरडती झाली जन्मसावित्री सोडावी आली पिढ्यातून हे गेले मुळे तुला पाहुणे काळ रडे उभा राहणे अंगणी शिव्या देखील जाती तो पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो बघा तुम्ही जनाबाई आणि बरेचसे संत देवाला अशा प्रकारे भांडलेले आहेत मग रोजचे प्रेम जुळवत त्याच्यात एकच मगिता असे की भक्तांना असं बोललं देवाला की त्याच्या देवाला आवड वाटते आढळून नाही काय कधी कधी देवाला ज्ञानेश्वरी बोलला ना काय देवा तू एक बार असा बोलतो एक बार कसा बोलतो आम्हा नेलं देवाच्या चित्ता हा उमजून आहे आमच्या कळणाऱ्याच्याच नाही आम्हाला कळत नाही म्हणून आमच्या चित्ताला उमजच पडणार एक बार म्हणतोस कर्म करण एक बार म्हणतोस कर्म हे करेन मग आम्ही काय करायला पाहिजे याची द्वैतेच हे बोलता असं दोन पद्धतीने बोलल्यावर आमच्या चित्ता जरा भ्रंश व्हायलाय ना कातरून बोलला कोण अर्जुन त्यावेळेला देव म्हणले अर्जुना कातरू नको मी बोलू ते बरोबर आहे अरे बोलून बोलत होता कोण अर्जुन आता धक्का दिल्यावर कातरून बोलल्यावर मग पुन्हा त्यांनी मग काय कोणता ज्ञान कर्म संन्यास ज्ञान कर्म संन्यास 5 वयाचे पण 4था ते ज्ञान कर्म संन्यास आणि त्याने व्यवस्थित मग पटवून दिला अर्जुनाला
आणि अर्जुनाचं डोक्याचा स्थिरता निर्माण झाली. नाही तर अर्जुन कुठं कुठं म्हणून तर म्हणले ना माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आज आज खरं माऊलीची जन्मतिथी आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि कृष्ण एकाच स्थितीवर येणारे, पण पंचांगाचं गदळ काही घेते या पंचांग ते अष्टमी धरते माऊली. आणि हे सप्तमीला आलं सप्तमी कसं आहे, अष्टमीच्या रात्री 12 वाजता कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले. मग 12 वाजता आजच्या रात्री असो व उद्याच्या रात्री असो, रात्री 12 वाजता जी तिथी असेल त्या तिथीवर गुलाल टाकायचं म्हणजे पुढं टाकायचं. हे नियम आहे. मग आज सप्तमी आहे बरोबर आहे. आज खरी काय आहे, आता सध्या आपण कशात बोलायला सप्तमी लागणार अष्टमी दुपारून घ्यायचा, उद्याच्या अष्टमी सकाळून. मग उद्या जन्म का नाही कृष्णाचा सांगितला, उद्याच्या रात्री 12 ती 9 लागायची आणि जन्म तर केव्हा झालाय कृष्णाचा अष्टमी. वसुनाम तिथी बुधवार असेल त्याचा विचार आपण करू पुन्हा दुपारी. मग असा असताना वसुनाम तिथी नाव अष्टमी तिथी, वसू म्हणजे असं एक ना, अष्टमी तिथीवर जन्म झाला. रात्री 12 वाजता 2 प्रहर रात्र माया घाली असं रक्ते पाला असं वर्णन आहे. रोहिणी नक्षत्र जन्माला नक्षत्र कोणतं होतं, बुधवार असे, बुधवार होता काय वसुनाम बुधवार असे सुख सांगत होते परिस्थिती. मग अष्टमीला जन्म सांग असल्यामुळं पंचांगवाल्यानं लिहिलेलं असते सप्तमीच्या रात्री 12 वाजता. मग आज सप्तमी आहे, आज सप्तमी ना का, मग रात्री 12ला अष्टमी लागायली म्हणून आजच संध्याकाळी कृष्ण जन्म. आता हे बरोबर आहे की नाही. मग माऊलीच्या बाबतीत बी असंच घ्यावं की त्यानं ज्ञानेश्वर महाराजांची जयंती नाही कधी कधी अष्टमीला राहते, म्हणजे त्याला माहित नाही की माऊली कवा जन्मले कोणा टायमाला. आणि अष्टमीला जेवढे जन्म आहेत माऊली रात्री 12ला जन्मले असं आमच्या चरित्रात कम्प्लेट. रात्री अष्टमी तिथीला नक्षत्र सुद्धा तेच कोणतं रोहिणी, जन्मही कृष्णासारखा 12 वाजता. कसं आलं, वार फक्त बदल. त्याचा जन्मवार आहे बुधवार आणि ह्याचा जन्मवार आहे गुरुवार. दोघांच्या वारात बदल आहे माऊलीच्या आणि कृष्णाच्या, बाकी कशातच बदल नाही. नाही अजिबात बदल नाही. त्यांचं जन्म नक्षत्र रोहिणी, रोहिणीना नाव मग नाव कोणतं येतं, अमुक काय रास कोणती येते, सगळं त्याचं गणित सुद्धा आहे आपल्या चरित्रामध्ये. सगळं माऊलीचं ज्ञान नाव कोणतं. मग आता त्या पंचांगाला फक्त वेळ माहित नाही माऊलीची जन्म, म्हणून ते कधी कधी जयंती आज कृष्ण जयंती उद्या माऊलीची जयंती घेतो. पण नाही, माऊलीची जयंती आहे आणि 750 वर्ष झाली बरोबर आहे ना, 47 आहे ना, आणि माऊलीचा जन्म 97 होता. किती 97, 1197. मग 1197ला माऊली अवतीर्ण झाले. आज आहे 1947. बघा ना मग 11 नाही आता 97 झाला. 1197 बरोबर आहे ना, 12च्या मागं पडली डायरेक्ट किती पुढे 700. 12 मागे गेल्या 700 नाही, ते 700 मागे ते 3 आणि 47 750 आलं. मग आज 750 आहे माऊलीला, म्हणजे 750 वर्षी माऊली अवतीर्ण होऊन आज अवतीर्ण होऊन झाले असे. म्हणून त्या आळंदीवाल्यानं सांगितलं ते खरं आहे. मग हे पंचांगकर्ता कसा घेतो, पंचांगकर्त्याला सगळं आमच्या संतांना केली तर माहीत नसते, मग अज्ञानात असल्यावर तसं घेते की बाकी काही एवढं. म्हणून वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने काही काही नियम केले पाहिजे. हो, काही काही ठिकाणी माऊली कोणतेही नियम वारकऱ्यांचे वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने केले पाहिजे असा त्यातला मध्ये आहे. बऱ्याच वेळेला द्वादशीला त्रयोदशी असते, मग त्या आधी लिहित होतं ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी संजीवन सोहळा पारशीला जरी लिहिला तर संस्थेचे माहीत नव्हते. आळंदीचे आळंदीतला नियम आहे, भारत कवाई येऊ आम्हाला घेणार नाही.
आमची एकादश झाली पाहिजे, बारशीला बारस सुटली पाहिजे, संध्याकाळी किरापत म्हणली पाहिजे आणि मग त्रयोदशीला मागली तो बारी समाधी सुद्धा सिद्ध असा नियम आहे. त्याच नियमांचे कर मग पंचांगाला उन्हाळून होतात, पंचांगाची गरज नाही, पंचांग एक गोष्ट असं. मग आता भगवान परमात्मा पांडुरंग त्याच्यावर या लोकांचा हक्क आहे की नाही का? भले लोक याची सांगितलेली मात्र याचा प्रचार कोणी केला? पांडुरंगाचा प्रचार जगापर्यंत पांडुरंगाला कोणी आणून गेलं सांगा ना. मग सांगा, निवडणुकीला आमदार खासदार उभा राहिला हे खरंय, मत टाकणार आहे ना टाकणार, पण लोकांच्या मतावर आला निवडून आमदार का प्रचारकाच्या मतावर आला? लोकांच्या मतावर आला. पण लोकांचा जरी आला असेल तर लोकांपर्यंत त्याचे नेता त्याची माहिती महती कोणी सांगितली? प्रचारकांनी. आणि म्हणून त्या नेत्याला जास्त प्रचारकांना मानावं लागते. त्याच्यात तुम्ही रुसायची गरज नाही, तुमचं एकच मत आहे. त्यानं लाखो दिले निवडून 15 आमदाराला. खरंय का खोटे? ठीक साहेबासारख्या म्हणा का दाखवतो गावगाव झालं असं करा तसं करा, त्यांना मत टाका, आपला नेता चांगला हे असं तसं, हे अशा प्रकारे घराघरात माहिती करून देणं आणि मग त्याला निवडून आणलं. मग आता काही कमी जास्त झाल्यावर हे नेते त्याला भांडू शकत नाही. म्हणायला पाहिजे तसा प्रकार तसा तुकाराम महाराज म्हणून एका म्हणामध्ये एकाएकी तुझं विचारित ते कोणी निर्गुण स्वरूपात तुला कोणी कुठं विचारित होतं का? सांग बरं. बरोबर आहे ना? निर्गुण निराकार स्वरूपात तुला कोणीतरी विचारलं असेल आणि कोणाला माहीत होतं का ते स्वरूप चैतन्य जगात आहे हो, पण माहीतच नाही कोणाला. परमात्मा जगात इथं नाही असं नाहीच, असं ठिकाणच नाही, त्याची व्याप्ती सर्व ठिकाणी. मग असा जरी असला तरी लोकांना कळत होता का? मग कोणी कळून दिला? संतांनी. म्हणून तर कुळीची ही कुळदेवी आणि केली ठ्यावी संतांनी. एका अभंगात तुकाराम म्हणे ना गाण्यामध्ये, कुळीची ही कुळदेवी, आपल्या कुळाची कुळदेवी म्हणून पांडुरंग. आपण दुसऱ्याच्याच फणकाय कुंकडी नादी लागायचं. खरा वारकरी पांडुरंगाशिवाय कोणतं काही वृत्त वैकल्य करणार नाही. काय म्हणणे तुमचं चला बोला. खरा वारकरी एकादश धरील आणि सोमवार वाटलं तर सोमवार तुकाराम महाराजांना आवडतात, काय भेद करू नये महादेवाचा विष्णू, म्हणून सोमवार आमच्या वारकऱ्यांनी मान्य केला. पण सोमवार तिसरा व्रत वारकरी करणार नाही. चला बघ त्याचं नाव खरा वारकरी. येतं तर चौथी धरते, इथं तर काय खंडोबाचा रविवार बी धरते. आळा खंडोबासाठी जागी भंडार बी लावते. गणपतीला चालते. अहो विचार करा गोष्टीचा, काय बोलावं काय नाही. अहो तुम्हाला सांगतो, तुमचा भरवसा नाही पांडुरंगावर, बरोबर आहे ना? म्हणून ही गोष्ट त्याचा भरोसा ठेवल्यावर तुम्हाला संकट निवारण ते करणार नाही करणार. जे गणपतीला करता येते संकट मोचन किंवा संकट हरण, खरं तर विघ्नाचा देव गणपती महाराज. विघ्न नाशक नाही, तुम्हाला माहित नाही त्याचं. तुम्हाला कळ नाही. विघ्नाचा मालक आहे विघ्नेश. काय विघ्नेश नाव आहे त्याचं. विनायक. काय विनायक, विनायक नाव का? विनायक गणपतीचं नाव आहे ना. वि म्हणजे विघ्न, नायक नाव मालक. लक्षात आली नाही? लमण्यात नाही हे माहीतच नाही. काय लमण्यात नायक नाही ते काय म्हणते त्या मालकाला? नायक नाईक नाही बरं. नाईक हे अपभ्रम आहे. नायक हे कोण आहे? आमच्या तंड्याचे नायक इतरा नायक पहिले होते की नाही? तंड्याचा नायक म्हणजे मालक होता तंड्या. नायक होते आणि खरे ना महाराज ते तंडा त्याच्या हातात होता. आता नायक म्हणजे मालक आणि विघ्न म्हणजे विघ्नाचा मालक तो गणपती. याचा अर्थ ते की त्याची पूजा जर कोणी कार्यारंभी नाही केली तर त्या कार्यात विघ्न आणल्याशिवाय म्हणजे गलीतला दादा आहे. गलीतला दादा का लागे नाही तुम्हाला?
गणित त्या दादा नाही विचारलं हा तर ते तुमचं काहीतरी खोडीलपणा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहिल्यानं गणित त्या दादा समान म्हणून विघ्न निवारण करीत नाही, नसलेला अंत आहे त्याचं चिंतन नाही केलं असं ते दैवतेत मानलंय. मग त्याच्याहून पावर पांडुरंगाची जास्त आहे का गणपतीची जास्त आहे? ब्रह्मांड नाही का विश्वजनाच्या पादे तुझे रूप माझे म्हणे राहो नाम जपन. अरे मग असा पांडुरंग परमात्मा बसायचा सोडून काय दुसऱ्या देवावर आमचं तर कुलदैवत खंडोबा आहे. आमच्या दैत पाळायचं कधीच दिवस घेऊन गेलो नाही पण करावं ती वाटत माहित नाही आता वाटायची गेलोच नाही निवड घेऊन नाही नाही सटी नाही उपास आहे धरणार हळद आमचे वडील भंडार लावायचे पाच काय करावं वारी मागणार वारी मागणार मी पहिला भिकारी पण राहणार होईन भिकारी पंढरी तवार त्याचा भिकारी मी खंडोबाचा भिकारी नाही. मग वडिलांना घ्या पाच घर गुलाचार म्हणायचे ते अभिमान होता त्याला काय आमचा खंडोबा आणि जे म्हणायचे आम्हाला दोन आमचा महादेव असं महाराज खंडोबा नाही काय अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा सावध होणी भजनी लागा देव करा वारी माझ्या मनधारी बोध बुद्धी ज्ञान ड्युटी उजळा महाद्वारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कोणचा वारी नाकांच्या डोसक्यात खंडोबा कोणता आहे? पंढरपूरचा आहे दहीडोरीचा आहे पंढरपूरचा आहे महाराज. बघा तुम्ही ठिकठिकाणी संतांनी गणपतीचे वर्णन केलं कशाचंही वर्णन केलं असेल तर पांडुरंगाचंच वर्णन त्याच्यामध्ये पण करणाऱ्याला कळत नाही ना आणि करणाऱ्याला कळत म्हणून वारकरी संप्रदायाचा माणूस वारकरी पांडुरंगाशिवाय भक्ती करणार नाही. आणि पांडुरंग आणि कृष्ण राम एकच आहे. रामकृष्ण पांडुरंग एक आणि गणपती सुद्धा तो ब्रह्मस्तोम. बघा तुम्ही गणेश अथर्वशीर्षात सगळं वर्णन त्या ब्रह्माचं आहे. मला काय माहिती आम्ही गणेश अथर्वशीर्षेत मला आता म्हणून दाखवतो क्लास केली शुद्ध म्हणून दाखवतो त्याचा अभिषेक करणार गणेश अथर्वशीर्ष त्याच्यामध्ये वर्णन काय म्हणाल हा त्वम ब्रह्मास्मी त्वम रुद्रास्मी म्हणजे तू रुद्र आहे तू ब्रह्म आहे तू विष्णू आहे अशीच म्हणायचे त्या गणपती. त्याचा अर्थ पांडुरंगच आहे ते. मग पांडुरंगाचीच उपासना केली तर ते संकट व्यंकट येणार आणि मग संकट यायला काही वेळा दैव नाही येईल की दैवाच्या वेगळं कुठलं संकट येईल काही वेळा म्हणून एकच निष्ठा आहे. आणि मग असं निष्ठेनं वागल्यामुळं देवावर हक्क चालतं. पांडुरंगाचा भक्ताचा तुकाराम महाराज एक विधा मी न धरू पालट आणि न समजे हे वाट सापडेल. एक विधेता मी पालट धरणार नाही आणि वाट धरलेली सोडणार नाही अशी वागले तुकोबर आहे. बरेच ठिकाणी म्हणले ना बेताळे फेताळे हा जो देवाचा आहे देव बऱ्या माझा नव्हेचा काही जो काही माय राणी नेसाबाई जो या देवाचाही देव बऱ्या माझा पंढरीराव त्याच्यात बाकीच्या देवाची निंदा केली. हा ते म्हणजे बेताळे फेताळे जणू त्याचे गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ गणपती लाडू मोदकाचा काळ आहे. लाडू मोदकाचा काळ म्हणले की नाही ते म्हणे ते नाही ते अर्थवादात्मक निंदा आहे. याचा अर्थ निंदा संतांचा धर्म नाही निंदा करणं पण ते अर्थवादात्मक निंदा असते करावी लागते का पांडुरंगाचं महत्व सांगण्यासाठी तिथेच हे बोललेले त्या ठिकाणी तुकाराम महाराज. आणि तिथं तिथं गणपतीची कुठं स्तुती केली असेल तर ती पांडुरंगाची स्तुती आहे देवाची गणेश सगळा अर्थ मध्ये बघा म्हणे बघावलं आकार चरणी उघड उकार उडर विचार मकार महामंडळ मस्तकाकारे असं वर्णन आहे महाराज. हे कळणाऱ्याला आहे हो. पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या माणसानं दुसरीकडे पाऊल टाकायची गरज नाही. व्रत वैकल्याची काही करायचं असं ते कोणाचं करायचं पांडुरंग. आणि मग असं जर तुम्ही सत्य आणि अशी भक्ती जर एकविध करत राहिले तर तुम्हाला त्या देवाला भांडण्याचा हक्क त्याचं मग सांगितलं तुम्हाला. अरे मतदान करणाऱ्यापेक्षा महत्व प्रचारकांना नेत्याच्या डोसक्यात मतदारांपेक्षा कोण असतात प्रचारक असतात का त्यांची पीए त्यांनी श्रीमती वाढवून दिली आणि नेते याला उजेडात त्यांनी आणलं तसं पांडुरंगाला उजेडात कोणी आणलं संतांनी आणलं. आणि संतांनी म्हणून तर म्हणले भले लोकी याची सांगितली मात
मी चांगल्या प्रकारे याची मात लोकांना सांगितली की असा पांडुरंग भक्ती करा जा वारीला पंढरपूरला जा त्याच्या पाया पाया असं बोंबडून सांगितलं आणि त्यानं तर मला घात केला दुर्बळाचा. कोण म्हणाले? याचा अर्थ तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं हक्कानं भक्ती करून हक्कानं मागण्या मागा आणि हक्क गाजवा बनावं देवावर गाजवा आणि मग देव तुमचं म्हणाल. आणि बरोबर आहे, म्हणून तर शास्त्रात सांगितलंय ना की ब्रह्मज्ञान होण्यासाठी ह्या 4 कृपा लागतात. तुम्हाला जर ब्रह्मज्ञान अंतःकरणात फसवायचं असेल या 4 कृपा शास्त्रात सांगितले. ईश्वर कृपा, गुरु कृपा, वेद कृपा आणि अंतःकरण कृपा. किती कृपा झाल्या? 4 कृपापैकी ईश्वर कृपा पहिली. तुम्हाला ब्रह्मज्ञान व्हायला 30 साईड झाला पाहिजे. ते जर साईड हा नाही झाला तर नाही महाराज तुम्हाला ब्रह्मज्ञान कदापि होणार गेले नाही. तुकाराम महाराज मागणीची तुझं कृती आहे देखील तरी पाय पांडुरंगा या संतांची निरोगी एक मदती आणि तुझे काही न मागो तुझं तुका म्हणे आता उदार होईल बरं ही पायी ईश्वर कृपाच मागू लागले. त्या अंगात काय मागितले? ईश्वर कृपा. ईश्वर कृपा जीवनामध्ये जरुरीची. पडे धावे धावे. बरोबर आहे. तुका म्हणे कृपा करी नारायण तरीच हे वर्म पडे धावे नाही. हे वर्म ब्रह्मज्ञानाचं असा गुप्तही परमात्मा चैतन्य परमात्मा म्हणजे ब्रह्मचैतन्य हे तुम्हाला जर ओळखून घ्यायचं असेल तर याची पहिली कृपा कोणी झाली पाहिजे? देवाची झाली पाहिजे. त्या पांडुरंगाची कृपा जर झाली तरच होईल त्याच्यामुळे अन्यथा होणार नाही. आता ती कशी काय ते सांगायला मला टाइम त्याचाच विचार करीत बसावा लागलो की ईश्वर कृपा, गुरु कृपा, ईश्वर कृपा, वेद कृपा, गुरु कृपा, अंतःकरण कृपा अशा 2-4 कृपा सांगितल्या. त्यापैकी ईश्वर कृपा अत्यंत महत्वाची जरूर आहे आणि त्याची कृपा संपादन आणि म्हणून तर फुलं वाहणं बेल वाहणं उखाणं टमूक वाहणं त्याला करावं लागते. कोणला? त्या पांडुरंगाला. हो पण पांडुरंग जाणारा माणूस वाट सोडून नाही जाणार. एकनिष्ठ पांडुरंगाकडेच जाईल त्याला म्हणजे खरा होत. आमच्यात काय करत नव्हतं भांगात माल पाठवलं हे रामबाईकडे येते ना आपल्या आश्रमात झालं नाही राघू पाटला ना मेहणा तुमच्या राघू पाटला ना मेहणा आता काय राख्या माझ्या आता इथे इथे बसले गोष्टी भांडते त्याला नाही का म्हणतो मी माझा तुम्हाला लाज वाटत पण निष्ठा म्हणजे त्याचा कोणी दगडाला शेंडाला शेंदूर लावलेला आता नाही तर ऊस लावून राग कुठली काळजी ती शेंदूर लावून असले गोटे काही मस्त बांधवी उभा बस केला ताण आपल्याला एकच देव आहे मला पांडुरंग असं म्हणतो. त्याला जमत नव्हतं. एक पांडुरंग इतकी निष्ठा काय म्हणतात पांडुरंगाशिवाय त्याला मोजत नाही. कोणी सपोन बघितलं काय सांगितलं दुरुस्त कुठायचं त्याला जमायचं नाही. पांडुरंग म्हणजे मरेपर्यंत गडीलाच नेलं पण पांडुरंगच म्हणतात. त्याला काही जास्त तरी काही ब्रह्मज्ञान कळत नव्हतं नसून कळत तरी पण निष्ठा पूर्ववर्ती त्याची भक्ती होती आणि अशी निष्ठा पांडुरंगावर असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराजांची निष्ठा पांडुरंगावर आहे. मग एक तर मग देवालाच भांडावं दुसऱ्याला कशाला भांडावं आपण? हो दैव 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 अहो दैवाचं फल देणारा तरी कोण आहे? दैव म्हणजे कर्म प्रारब्ध कर्म म्हणा की मग प्रारब्ध कर्म आहे कर्म जड आहे की चेतन नाही? जड आहे. मग जड कर्म तुम्हाला काय फल देईल? नाही. मग जड कर्म फल देत नाही पण त्याला फल जाता ईश्वर देत नाही. मग आपण फळला भांडाव आपण नाही बरं बघताय ना तुमचा आणखीन अधिकार नाही. तुम्ही इतकं दैवावर सोडा. तुम्ही कशावर सोडा? दैवावर सोडून द्या. त्या भक्त लोकांनी भक्तीचा आणि हक्क असल्यामुळं देवाला भांडायला काही अडचण नाही. त्यांनी भांडावं. भले लोकी याची सांगितलेली मात्र मी या पांडुरंगाची लोकांमध्ये मात सांगितली आणि केला माझा घात दुर्बळा. मला हे जगामध्ये जगन्य माझं केलं या पांडुरंगानंच केलं असे तुकाराम महाराज. आणि 4थ्या चरणात भांडू लागले देवाला. आता आपला टाइम संपत झालाय. आता शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे याचा संग नव्हे भला. बघा
निषेधच केला. त्याची संगत चांगली नाही म्हणजे बरं काय नादी लावणार कोणाच्या देवाच्या नादी लावणार त्याचा संघ नव्हे भला पुढी शोधित याचा संघ काही चालणार नाही आणि त्याला हुडकीत जाऊ असे म्हणाले. आता ते उद्या विचार करू. आता नाना आज तुमच्या कृष्णाष्टमीला